एकीकडे बुलढाण्यामध्ये केस गळती आणि नख गळतीने नागरिक त्रस्त आहेत आणि दुसरीकडे जळगाव जिल्ह्यामधील नागरिक किडनीच्या आजाराने त्रस्त झालेले आहेत। चोपडा तालुक्यामधील चौगाव या गावामध्ये अनेक ग्रामस्थांनी किडनीच्या आजाराची त्यांना लागण झाली आहे आणि गेल्या 6 वर्षांमध्ये किडनीच्या आजाराने 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे। गावातील एकूण लोकसंख्येपैकी 60% लोकांना किडनीचा विकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि गावामधील पाण्यामध्ये क्षार जास्त आहे, त्यामुळे किडनीचा विकास चढल्याचं डॉक्टरांकडून निदान झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। प्रशासनाने वेळीच लक्ष दिलं नाही तर संपूर्ण गाव किडनीच्या विकाराचा बळी ठरण्याची भीती सुद्धा व्यक्त होते आहे। इथल्या पाण्यामध्ये जे क्षार आहेत ते बिना क्षारचं कसं उपयोगात आणता येईल, त्या पाण्याचा काय प्रयोग करता येईल का, लोकांना चांगलं पाणी पाजता येईल का, अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय। त्या पद्धतीने आम्ही शासनाला माझी विनंती आहे की आमच्या गावाला ती सुविधा लवकरात लवकर देण्यात यावी, जेणेकरून जो त्रास मला झाला इतरांना आमच्या गावातल्या लोकांना होऊ नये याच्यासाठी माझी विनंती आहे शासनाला की आमच्या इथे लवकरात लवकर पाण्याचं काहीतरी नियोजन करण्यात यावं। वडिलांना दाखवलं तर वडिलांचे रिपोर्ट, रक्ताचे लघवीचे रिपोर्ट काढले तर त्याच्यात क्रिएटिनाइन, युरिया असा विषय आला की आम्हाला काहीच माहिती नव्हतं। वडिलांना सुपारीचं व्यसन नव्हतं, काही नव्हतं। वडिलांना असं कसं काय प्रॉब्लेम क्रिएट झाला अचानक आणि तो मेन ऑर्गनवरती झाला तर आम्हाला काही कळलंच नाही। मेन प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा होता। पाणी क्षारवट येतं बुवा तुमच्या गावाचं। त्यानंतर मग वडील वारले, त्यानंतर मग बऱ्याचशा केस अशा म्हणजे वारल्या आहेत आमच्या ह्याच्यात, बिनव्यसनी वारले बाकी। आणि या घटनांमुळे नागरिक बरेच, ग्रामस्थ बरेच भयभीत झालेले आहेत। मात्र दुसरीकडे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, दखल घेतली आहे, पाहूयात। आपण जर पहिल्यांदा बघितलं तर बऱ्याच वेळा पाण्यामध्ये पाण्याचं जे काय प्रदूषण असतं त्याचा सुद्धा परिणाम असतो। त्याची वस्तुस्थिती पाहूया, नेमकी पेशंटची संख्या वाढण्यापाठीमागचं कारण काय बघू आणि त्याबद्दल उपाययोजना करण्याबद्दल आमच्या सगळ्या यंत्रणेला बी सूचना देतो। मागच्या 5-6 वर्षामध्ये मागल्या अनेक वर्षामध्ये 5-6 जणांचा मृत्यू देखील झाला आहे या आजारामुळे, देखील माहिती सांगा। माझी असं म्हणणं आहे की पेशंट नेमके वाढण्याचं प्रमाण कशामुळे आहे हे शोधावंच लागेल आणि राईट डायग्नोज करून त्याच्यावरती डिसिजन घेऊन ज्या पद्धतीची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस करायला पाहिजे ते आम्ही करू। तर महाराष्ट्रामधील किडनी बाधितांचं गाव पाहतोय। जळगाव चोपडा तालुक्यामध्ये चौगाव हे गाव आहे। गावामधील अनेक घरांमध्ये मुतखड्याच्या आजारांचे रुग्ण आढळून आले। गावामधील 60% गावकरी किडनी आजाराने त्रस्त आहेत। गावामध्ये आतापर्यंत किडनी आजारामुळे 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। किडनीच्या आजाराचं कारण शोधण्याचं प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं टाकलंय। संपूर्ण गाव किडनी विकाराला बळी पडण्याची शक्यता वर्तवली जाते। गावामध्ये क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीच्या विकाराची शक्यता वर्तवली जाते। शुद्ध पाण्यासाठी फिल्टर प्लांट बसवण्यामध्ये आला, मात्र त्याचा उपयोग नाहीये असं सुद्धा गावकऱ्यांचं म्हणणं आहे।